राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घराबाहेर केलेल्या गोळीबारानंतर लोअरम बिश्नोई गँग चर्चेत आली। त्यातच आता मुंबई पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ही माहिती मिळाली। दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला आरोपी अफ्ताब पुनावाला बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती। मे 2022 साली हे प्रकरण समोर आलं, जेव्हा दिल्ली पोलिसांनी 26 वर्षांच्या श्रद्धा वालकरच्या बेपत्ता होण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसही हादरले, जेव्हा श्रद्धा वालकरचा प्रियकर अफ्ताब पुनावाला याला पोलिसांनी अटक केली। श्रद्धेची हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याचं अफ्ताबने पोलिसांना सांगितलं। श्रद्धा वालकर पालघरची रहिवासी होती। मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये ती नोकरी करत होती। 2019 साली एका डेटिंग ॲपवर तिची अफ्ताब पुनावाला सोबत भेट झाली। यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। यानंतर दोघेही त्याच्या कुटुंबापासून लांब झाले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले। श्रद्धाच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला, कारण अफ्ताब मुस्लिम होता। लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर श्रद्धा अफ्ताबकडे लग्नाचा आग्रह करू लागली। त्यामुळे हैराण होऊन अफ्ताबने तिची हत्या करण्याचा कट रचला। यासाठी अफ्ताब तिला हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंगला घेऊन गेला। ट्रेकिंग करत असताना तिला धक्का देऊ, ज्यामुळे हा अपघात दाखवता येईल अशी योजना अफ्ताबने बनवली, पण यात त्याला यश आलं नाही। यानंतर 2022 साली अफ्ताब श्रद्धाला घेऊन दिल्लीत आला। यानंतर त्यांनी दिल्लीत घर भाड्याने घेतलं। दोघे एकत्र राहत होते, पण त्यांच्या नात्यातला दुरावा आणि वाद वाढत होते। 17 मे 2022 रोजी श्रद्धा तिच्या मित्राला भेटायला गेली। रात्रभर अफ्ताबने श्रद्धाला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही। अखेर 18 मे रोजी ती घरी आली, तेव्हा पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि अफ्ताबने श्रद्धाची हत्या केली। श्रद्धेची हत्या केल्यानंतर अफ्ताब तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने श्रद्धेच्या मृतदेहाचे 35 तुकडेही केले।